चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी निखिल चौधरी स्वागत करतो आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनल डी.वाय.टू अपडेट्स मराठीमध्ये एका नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. मित्रांनो, भरपूर विद्यार्थी वाट पाहत होते की व्हिडिओ कधी येईल. तर बघा, व्हिडिओ आपला ऑन द वे असतो, फक्त आपण थोडं कन्फर्मेशन करत असतो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी सप्लिमेंटरी एक्झामिनेशनची जे काही फॉर्म फिलिंग आहे ती फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे आणि सोबतच या ठिकाणी तुमची जी काही फॉर्म फिलिंग आहे त्याला एक नवीन पोर्टल आहे. हे कोणत्या विद्यार्थ्यांसाठी आहे, तर हे ओल्ड स्टुडंट आहेत. त्याबद्दल आपण पुढे डिटेलमध्ये डिस्कस करणारच आहोत. त्यानंतर आपण या ठिकाणी आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की लाईव्ह स्टेप बाय स्टेप फॉर्म फिलिंग मी तुम्हाला सांगणार आहे. त्यानंतर फीज कशी पे करायची आणि लास्ट डेट जी आहे ती काय असणार आहे. सो आपण स्टेप बाय स्टेप सर्व काही प्रोसेस जी आहे ती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन डी.वाय.टू युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशन आपल्याला वेळोवेळी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मिळत राहील. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओला स्टार्ट करूयात. बघा मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे की कुठल्याही प्रकारचा फॉर्म फिलिंग करताना आपली जशी प्रोसेस असते, पहिल्यांदा आपण त्याबद्दलची सर्व इन्फॉर्मेशन घेतो, लास्ट डेट वगैरे, फीज वगैरे, आणि त्यानंतर मग आपण लाईव्ह फॉर्मकडे आपण त्या ठिकाणी वळतो. सो आजसुद्धा आपण तसंच करणार आहोत. या ठिकाणी सर्वात अगोदर आपण सप्लिमेंटरी एक्झामिनेशन कोणासाठी फॉर्म फिल करायचे आहेत, त्यानंतर लिंक कोणते आहेत, दुसरी जी लिंक आहे ती, आणि फीज किती असणार आहे याबद्दलचे सर्व इन्फॉर्मेशन घेऊयात. त्यानंतर मी तुम्हाला लाईव्ह फॉर्म फिलिंगकडे त्या ठिकाणी रिडायरेक्ट करणार आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत बनवून राहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा मित्रांनो, या ठिकाणी स्क्रीनवर तुम्हाला एक सर्क्युलर दिसत असेल. हे डी.वाय.टू युनिव्हर्सिटीकडून आलेले आहे 24 तारखेला. वेबसाईटला सुद्धा हे अवेलेबल आहे. सो या ठिकाणी पाहू शकतात की सप्लिमेंटरीचे जे काही फॉर्म फिलिंग आहेत त्याबद्दलचे हे सर्क्युलर त्या ठिकाणी आहेत. आणि ते फॉर्म कशावर फिल करायचे आहेत, तर बीटेक ऑल सेमिस्टर त्यांनी या ठिकाणी सांगितलं आहे. आणि ही नवीन लिंक आहे त्यांची, d.वाय.टू adm.onlineportal.org. ही कोणती लिंक आहे, तर जुनी विद्यार्थ्यांची जी लिंक आहे ती ORGची लिंक आहे. ADM पोर्टल आपण त्याला म्हणतो. सो त्या पोर्टलवर आपण या ठिकाणी हे फॉर्म जे आहेत ते त्या ठिकाणी फिल करणार आहोत. त्यानंतर फॉर्म फिलिंग स्टार्ट कधीपासून झाली आहे आणि लास्ट डेट काय आहे, तर महत्त्वाचे आहे. या ठिकाणी 25/12 तुमची फॉर्म फिलिंग स्टार्ट झालेली आहे. बट तुमचे जे फॉर्म आहेत ते कधी ॲक्टिव्ह झाले, तर ते 26 तारखेला म्हणजे आज ॲक्टिव्ह त्या ठिकाणी झालेले आहेत. सो आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात तुमची लास्ट डेट जी आहे ती 30 तारखेपासून असणार आहे. 30/12/2025 तुम्हाला या ठिकाणी फॉर्म फिलिंग करणे जे आहे ते गरजेचे राहणार आहे. आणि पर सब्जेक्ट जे आहे 300 रुपीज एवढी फीस तुमची त्या ठिकाणी असणार आहे. आता हे फॉर्म कोण फिल करू शकतो, ठीक आहे. भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात भरपूर क्वेश्चन आहेत, त्या क्वेश्चनचे मी या ठिकाणी उत्तर देणार आहे. हे फॉर्म कोण फिल करू शकतं. आता बघा मित्रांनो, या ठिकाणी MIS जे काही पोर्टल आहे नवीन, ठीक आहे, MIS पोर्टल जे काही आहे त्या MIS पोर्टलवर आपले जे रजिस्ट्रेशन आहेत किंवा MIS पोर्टलवर फॉर्म फिलिंग आपली कधीपासून स्टार्ट झाली आहे, तर नुकताच मागच्या वर्षापासून स्टार्ट झालेली आहे. म्हणजे 2024-25 त्या ठिकाणी झालेली आहे. सो आता या ठिकाणी कोण फॉर्म फिल करू शकतं. आता बघा, मी तुम्हाला सांगतो, एखादा विद्यार्थी आत्ता या ठिकाणी फायनल इयरला असेल, ठीक आहे, किंवा फायनल इयर पासआउट असेल, त्या विद्यार्थ्यांनी काय करायचे आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे काही 8 सेमिस्टर आहे आणि 7 सेमिस्टर आहे, ठीक आहे, 7 आणि 8 सेमिस्टरचे फॉर्म MISच्या नवीन पोर्टलवर फिल करायचे आहेत, ठीक आहे. आणि 7th आणि 8th सेमिस्टर सोडून 1st, 2nd, 3rd, 4th अशा पद्धतीचे जे काही फॉर्म आहेत ते तुम्हाला याच वेबसाईटवर फिल करायचे आहेत. सो आता कोणत्या विद्यार्थ्यांनी सप्लिमेंटरीचे फॉर्म फिल करायचे आहेत, की ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, दिस इज ॲप्लिकेबल ओनली फॉर ओल्ड स्टुडंट नॉट रजिस्टर्ड इन MIS पोर्टल, ठीक आहे. आणि ज्यांचा रिझल्ट जो आहे तो रॉंग एक्झाम फॉर्म फिलिंगमुळे लागलेला नाही, त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी जे आहे तो फॉर्म फिल करायचा आहे. सो लक्षात आलं. MIS पोर्टलवर रजिस्टर्ड नाही म्हणजे काय, तर जे विद्यार्थी आता 2024-25ला ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन असेल किंवा 2025-26ला ज्या विद्यार्थ्यांचे ॲडमिशन असेल, त्या विद्यार्थ्यांनी हा फॉर्म फिल करायचा आहे का, तर नाही. फक्त या ठिकाणी जे विद्यार्थी 3rd इयर आणि फायनल इयरला असतील आता, ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांनी, जे जुने विद्यार्थी असतील, ओल्ड स्टुडंट, ज्या विद्यार्थ्यांच्या टायमाला हे जे MIS पोर्टल होतं न्यू, ते पोर्टल नव्हतं आणि ते लास्ट इयरला आलं होतं, ठीक आहे,
तर त्या विद्यार्थ्यांनी जे काही लास्ट इयरचे एक्झाम्पल जे काही लास्ट इयरचे फॉर्म असतील ते त्यांनी MIS पोर्टलला भरायचे. रेग्युलर फॉर्म MIS पोर्टलला भरतील आणि सप्लिमेंटरीचे जे काही फॉर्म असतील ते या ठिकाणी भरतील. पण कोणते विद्यार्थी? जुने विद्यार्थी. ठीक आहे. आता एखादा विद्यार्थी जो असेल तो सेकंड इयरला असेल आणि सेकंड इयरच्या विद्यार्थ्याला जर फर्स्ट इयरचा फॉर्म फिल करायचा असेल, ठीक आहे, तर त्या विद्यार्थ्याचे जे ॲडमिशन आहे ते 2025-26मध्ये किंवा 2024-25मध्ये 2024-25मध्ये झालेलं असेल तर त्या विद्यार्थ्यांचे फॉर्म त्यांनी नवीन MIS पोर्टलवर भरायचे आहे. ठीक आहे, नवीन MIS पोर्टलवर भरायचे आहे. आणि जे विद्यार्थी जुने असतील, ओल्ड स्टुडंट, तर त्या विद्यार्थ्यांनी या पोर्टलवर सप्लिमेंटरीचा फॉर्म फिल करायचा आहे. सो आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल. जर नसेल लक्षात आलं तर दोनच गोष्टी लक्षात ठेवा. जे विद्यार्थी आत्ता सेकंड इयरला असतील, ठीक आहे, त्या विद्यार्थ्यांना जर फर्स्ट इयरचा फॉर्म फिल करायचा असेल तर त्या विद्यार्थ्यांनी MIS पोर्टलवर फॉर्म फिल करायचा आहे. इथे फॉर्म फिल करायचा नाही सप्लिमेंटरीचा. ठीक आहे. आणि जे विद्यार्थी थर्ड इयरला आणि फायनल इयरला असतील, ठीक आहे, थर्ड इयरला आणि फोर्थ इयरला असतील, त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सप्लिमेंटरीचा फॉर्म फिल करू शकतात. बट त्या विद्यार्थ्यांना लक्षात हे ठेवायचे आहे की आपण MIS पोर्टलवर कोणत्या सेमिस्टरचे फॉर्म फिल केले आहेत. ठीक आहे. जो विद्यार्थी फायनल इयरला असेल त्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी 5व्या सेमिस्टरचा जो फॉर्म आहे, 5व्या सेमिस्टरचा फॉर्म MIS पोर्टलवर फिल करायचा आहे. आणि 4थ्या सेमिस्टरपासून तर पहिल्या सेमिस्टरचे फॉर्म या पोर्टलवर त्या ठिकाणी फिल करायचे आहेत. सो आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल. या रिगार्डिंग अजून काही डाऊट असतील तर तुम्ही डायरेक्टली तुमच्या कॉलेजशी कॉन्टॅक्ट करू शकतात, तरच हा फॉर्म फिल करायचा आहे. सो आय होप तुम्हाला लक्षात आलेलं असेल. पहिले कॉलेजला कॉन्टॅक्ट करायचा, नंतर हा फॉर्म फिल करायचा. ठीक आहे. सो आता तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन कळाली असेल. फीस किती आहे, लास्ट डेट किती आहे, 30 तारखेच्या अगोदर सर्वांनी फॉर्म भरायचा आहे. सो आता आपण डायरेक्टली या ठिकाणी फॉर्म फिलिंगकडे वळणार आहोत की कशा पद्धतीने या पोर्टलवर फॉर्म फिल करायचा आहे. सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बनवून राहा. सो मित्रांनो, आता जी काही तुम्हाला ओल्ड स्टुडंटला DBATO ADMची लिंक आहे ती लिंक हीच आहे. ठीक आहे. कालपर्यंत ही जी काही लिंक आहे ही लिंक त्या ठिकाणी क्लोज दाखवत होती, पण आता ती लिंक त्या ठिकाणी ओपन करण्यात आलेली आहे. सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी खाली यायचे आहे. या ठिकाणी टेक्निकल सपोर्टसुद्धा दिलेला आहे, पण तो चालू नसतो. त्या ठिकाणी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे. त्यानंतर पेमेंट रिलेटेड इश्यू असतील तर तुम्ही या ठिकाणी मेलसुद्धा करू शकतात. आणि हॉल तिकीट डाउनलोडचा त्या ठिकाणी ऑप्शनसुद्धा त्या ठिकाणी बघायला भेटत असेल. त्यानंतर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात, आता जे जुने विद्यार्थी असतील त्यांच्यासाठीच फॉर्म आहे आणि त्यांना भरपूर विद्यार्थ्यांना माहितीच आहे की फॉर्म कसा फिल करायचा. ठीक आहे. बट मी त्या ठिकाणी तुम्हाला डिटेल प्रोसेस सांगणार आहे. तर या ठिकाणी तुमचा PRN नंबर, मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस त्या ठिकाणी टाकायचा आहे. भरपूर विद्यार्थ्यांना इनव्हॅलिड PRN नंबरचा सुद्धा ऑप्शन येऊ शकतो. सो त्या विद्यार्थ्यांनी जे आहे कॉलेजशी कॉन्टॅक्ट करा. त्या ठिकाणी तुम्हाला त्यांच्या लॉग इन पोर्टलवरून काहीतरी तुम्हाला सोल्युशन मिळेल. ठीक आहे. सो आता आपण या ठिकाणी डायरेक्टली लॉग इन करणार आहोत. तर बघा मित्रांनो, आपण या ठिकाणी आता PRN नंबर वगैरे टाकून घेतला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला नंतर गेट ईमेल OTP यावर क्लिक करायचे आहे. तुमच्या ईमेललाच त्या ठिकाणी OTP जाणार आहे. ठीक आहे. गेट ईमेलवर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा इंटरफेस येईल. यामध्ये तुम्हाला OTP इंटर करून या ठिकाणी सबमिट या बटनावर क्लिक करायचं आहे. तर मित्रांनो, OTP टाकून लॉग इन केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल, ज्यामध्ये तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन तुमची दाखवली जाईल. यामध्ये तुम्हाला तुमचा हॉल तिकीट नंबर दाखवला जाईल, त्याच्यानंतर तुमचा सेंटर कोड, कॉलेज नेम वगैरे दाखवले जाईल, तुमचे नाव दाखवले जाईल. हे सर्व नाव, त्याच्यानंतर तुमची ईमेल ID वगैरे सगळं चेक करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला खाली येऊन या ठिकाणी ABC ID एंटर करायचे आहे. ठीक आहे. ABC ID एंटर केल्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी फोटो आणि सिग्नेचर अपलोड करायचे आहे. लक्षात ठेवा, हा जो काही फोटो आणि सिग्नेचर तुम्ही त्या ठिकाणी देणार आहात हे सर्व तुम्हाला तुमच्या जे काही हॉल तिकीट आहेत त्याच्यावर प्रिंट होऊन येणार आहे. सो ABC ID जी आहे ती तुम्हाला त्या ठिकाणी डिजिलॉकरमधून भेटेल. जर ABC ID कशी काढायची हे तुम्हाला माहिती नसेल तर आपला व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकतात. त्या व्हिडिओची लिंकसुद्धा मी डिस्क्रिप्शन खाली देणार आहे. त्यानंतर या ठिकाणी अपलोड फोटो आणि सिग्नेचर करून, तुमचा फोटो सिग्नेचर करून या ठिकाणी तुम्हाला प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर त्या ठिकाणी क्लिक करायचे आहे. मित्रांनो, खाली काही सूचना दिल्या आहेत ते सुद्धा पाहून घ्या. सो या ठिकाणी बघा, सर्व कॅन्डिडेटला सर्व जे विषय आहेत ते सुद्धा एखादा कॅन्डिडेट ॲप्लाय करू शकतो. त्यानंतर दुसरी जी काय आहे त्यामध्ये तुम्ही ॲप्लिकेशन फी जी आहे ते 300 रुपये लागणार आहे. फोटो जो असणार आहे त्याची साईज 20 KB ते 50 KB पर्यंत पाहिजे आणि JPEG फॉर्मॅटमध्ये ते पाहिजे आहे. त्यानंतर काही प्रॉब्लेम असल्यास तुम्ही या ठिकाणी
सपोर्ट DBATO याला कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि तुमचं पेमेंट डन नाही झालं किंवा हॉल तिकीटवर फोटो नाही आला तर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजशी कॉन्टॅक्ट देखील करू शकतात. सो आता या ठिकाणी तुम्हाला सर्व डिटेल्स फिल केल्यानंतर फोटो सिग्नेचर अपलोड केल्यानंतर या ठिकाणी प्रोसीड टू नेक्स्ट या बटनावर तुम्हाला क्लिक करायचे आहे. प्रोसीड टू नेक्स्ट केल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस येईल. यामध्ये आता तुमचा सर्वात महत्त्वाचा पार्ट म्हणजे सब्जेक्ट सिलेक्ट करणे. कोणते सब्जेक्ट आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत. तर तुमचे जे काही बॅक असतील ते सर्व सब्जेक्ट या ठिकाणी सिलेक्ट करायचे आहे. मित्रांनो, आपण मगाशी जे सांगितलं हा फॉर्म फक्त ओल्ड स्टुडंटला आहे. सो जे विद्यार्थी ओल्ड असतील, ज्यांचे सेमिस्टर 4 पासून मागचे जे सेमिस्टर बॅक असतील त्यांनी फक्त या ठिकाणी फॉर्म फिल करायचा आहे. बाकीच्यांचे फॉर्म MIS पोर्टलवर फिल होतील. सप्लिमेंटरीचे देखील सप्लिमेंटरीसुद्धा फॉर्म MIS पोर्टलवर फिल होणार आहेत. सो ही गोष्ट तुम्ही कॉलेजला कन्सल्ट करून मगच हा फॉर्म फिल करायचा आहे. तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात अशा पद्धतीने तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करून ब्लू टिक जेव्हा येईल त्यावेळेस तुमचा सब्जेक्ट सिलेक्ट होईल आणि ॲप्लिकेशन फीससुद्धा टोटल त्या ठिकाणी येईल. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी पेमेंटसाठी प्रोसेस करायचे आहे. आणि तुमचे पेमेंट जे आहे DBATO युनिव्हर्सिटी जशी प्रोसेस आपण मागे दाखवलेली आहे भरपूर व्हिडिओजमध्ये, तर तशा पद्धतीने तुम्हाला त्या ठिकाणी पेमेंट करायचे आहे. सो पेमेंट केल्यानंतर तुमच्यासमोर एक रिसिप्ट येईल. त्या रिसिप्टमधून तुम्ही जे आहे ते कन्फर्मेशन होईल की तुम्ही त्या ठिकाणी पेमेंट केलेले आहे. अशा पद्धतीने सर्व विद्यार्थ्यांनी DBATO युनिव्हर्सिटीचा ओल्ड स्टुडंटने सप्लिमेंटरीचा फॉर्म फिल करायचा आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही डाउनलोड हॉल तिकीटवर सुद्धा क्लिक करू शकतात. तुमचं हॉल तिकीट जेव्हा येईल त्यावेळेस तुम्हाला त्या ठिकाणी डाउनलोड हॉल तिकीटचे ऑप्शनसुद्धा इनेबल होणार आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सप्लिमेंटरीचा फॉर्म ओल्ड स्टुडंटने या ठिकाणी ADM पोर्टलवर फिल करायचा आहे. आणि जे नवीन स्टुडंट्स असतील त्यांच्यासाठी MIS पोर्टलवर नवीन फॉर्म फिलिंग येणार आहे. त्याचासुद्धा व्हिडिओ आपल्या चॅनलवर तुम्हाला स्टेप बाय स्टेप नक्की पुढच्या काही दिवसांमध्ये मिळायला भेटेल. सो तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा सर्व व्हिडिओ कळाला असेल. अशाच प्रकारचे DBATO युनिव्हर्सिटी रिलेटेड महत्त्वपूर्ण इन्फॉर्मेशनसाठी आपल्या चॅनल DBATO अपडेट्स याला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओज आपल्याला वेळोवेळी मिळतात येईल. तर चला मित्रांनो, भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू सो मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.